आहे। मुंबईत 2008 साली झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज 17 वर्ष पूर्ण झाली। 17 वर्षांपूर्वी भारतानं आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा सामना केला होता। लष्कर-ए-तैयबाच्या 10 दहशतवाद्यांनी जवळपास 60 तास मुंबईला वेठीला धरून गोळ्यांचा वर्षाव केला। पोलीस आणि एनएसजी म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा दलासह विविध सुरक्षा दलांनी समन्वयाने काम करत हल्लेखोरांना टिपण्यात यश मिळवलं। या हल्ल्यात हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय छाडसकर या पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक पोलीस जवानांना वीरगती प्राप्त झाली। सुरक्षा दलांचे जवान आणि विदेशी नागरिकांसह 166 निष्पाप लोकांचा बळी गेला। पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांनी दाखवलेल्या अतुलनीय ध्येयामुळे जिवंत पकडला गेलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याच्याविरुद्ध खटला चालवून नंतर त्याला फाशी देण्यात आली। राष्ट्रपती मुर्मू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी शहीद जवानांना आदरांजली वाहिली आहे। प्रत्येक नागरिकानं दहशतवादाविरुद्ध लढण्याची आपली बांधिलकी दृढ करावी आणि अधिक सक्षम आणि समृद्ध भारत घडवण्याचा निर्धार करण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे। दहशतवाद हा कोणा एका देशासाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी एक काळिमा आहे। दहशतवादाविरुद्ध सरकारचं शून्य सहिष्णुता धोरण हे संपूर्ण जगानं स्वीकारलं असल्याचं अमित शहा यांनी म्हटलं आहे। दहशतवादाचा सामना करताना सैनिकांनी दिलेलं बलिदान दहशतवादाच्या प्रत्येक स्वरूपाविरुद्धच्या लढ्याला अधिक बळकट करेल असं राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे। मुंबईवर